विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. डीडी न्यूजनं थोड्याच वेळापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधानांकडून देशाला संबोधन करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील. तवांग इथं एका अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी देखील मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. याप्रसंगी मोदी इटानगरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. तसंच स्थानिक करदाते, व्यापारी आणि उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून जीएसटी दर सुसूत्रीकरणाच्या परिणामांवर चर्चा करतील. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणांच्या मालिकेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विकास मित्र आणि शिक्षण सेवकांसाठी अनेक महत्वपूर्ण मदत योजनांची घोषणा केली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायांना विविध विकास आणि कल्याणकारी योजनांचे लाभ पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विकास मित्रांना आता टॅबलेट उपकरणं खरेदी करण्यासाठी सरकारी निधीतून 25,000 रुपयांचं अनुदान दिलं जाईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज समाज माध्यमांवर ही घोषणा केली. शारदीय नवरात्राला उद्या सुरुवात होत असून राज्यभरात याचा उत्साह दिसून येत आहे. बाजारपेठेत नागरिकांची विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग दिसून येत असून सार्वजनिक नवरात्र मंडळांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. दांडिया आणि गरबा राससाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत असून पुण्यात तांबडी जोगेश्वरी, चतुश्रृंगी मंदिर, भवानी पेठ मंदिर, महालक्ष्मी मंदिरासह इतर मंदिरात 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर 4मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. दुबईमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.